ओके. तर बघा नेक्स्ट काय आपल्याला काय पाहायचं आहे तर व्हॉट डू ऑल ॲसिड अँड ऑल बेसेस हॅव इन कॉमन. ठीक आहे. तर ॲसिड आम्ल किंवा आम्लारीच्या बाबतीत काही गोष्टी समान आहेत ते आपल्याला आता बघायचं आहे. ठीक आहे. तर इन सेक्शन 2.1 वी हॅव सीन दॅट ऑल ॲसिड हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज व्हॉट लीड्स टू सिमिलॅरिटी इन प्रॉपर्टीज. ठीक आहे. तर आपण आधी एक ठिकाणी पाहिलं की ॲसिडमध्ये एक प्रकारचं सारखेपणा कशामध्ये तर रासायनिक गुणधर्मामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. तर तो काय आहे बघा, ज्यावेळेस हे जे ॲसिड आहेत त्यांची अभिक्रिया मेटल बरोबर होते त्यावेळेस त्यापासून हायड्रोजन गॅस जो आहे तो आपल्याला जनरेट झालेला पाहायला मिळतो. ठीक आहे. किंवा इथं म्हणले बघा पुन्हा की वी सॉ इन ॲक्टिव्हिटी 2.3 दॅट all acid generate hydrogen gas on reacting with metal, so hydrogen seem to be common to all acid. ठीक आहे. तर बघा प्रत्येक वेळेस काय होतं ऍसिडची ज्यावेळेस एखाद्या मेटल बरोबर अभिक्रिया होते त्यावेळेस प्रोडक्टमध्ये आपल्याला हायड्रोजन पाहायला मिळतो. ठीक आहे. तर आपण असंही म्हणू घ्या की ह्या सगळे जे ऍसिड आहेत त्यांच्या बाबतीत कॉमन काय आहे तर हायड्रोजन आहे. ठीक आहे. Let us perform an activity to investigate whether all compounds containing hydrogen are acidic. ठीक आहे. तर आता आपल्याला एक कृती करायची ज्यातून काय साध्य करायचं बघा की असे पदार्थ जे हायड्रोजन कॅरी करतात ते ॲसिडिक असतात का. ठीक आहे. तर बघा काय करतो आपण इथं तर ॲक्टिव्हिटी समजून घेऊया. टेक सोल्युशन ऑफ ग्लुकोज अल्कोहोल हायड्रोक्लोरिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड एटसेट्रा. ठीक आहे. ओके. फिक्स 2 नेल्स ऑन अ कॉर्क अँड प्लेस कॉर्क इन अ 100 ml बीकर. ठीक आहे. तर बघा असा एक कॉर्क घेतलाय त्याच्यावरती दोन जे नेल आहेत आपण प्लेस केले आणि एका बीकरमध्ये ठेवून दिलं. कनेक्ट द नेल्स टू द टू टर्मिनल्स ऑफ अ 6 होल्ड बॅटरी थ्रू अ बल्ब अँड स्विच ॲज शोन इन फिगर. ठीक आहे. तर हा जो नेल आहे त्याची जी एंड आहेत ते आपण या सर्किटला जोडले ज्याची बॅटरी आहे 6 व्होल्टची. ओके. आणि सर्किट आपण सुरू केलं. नाव पोअर सम डायल्यूट HCl इन द बीकर अँड स्विच ऑन द करंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण डायल्यूट HCl टाकलं आणि करंट सुरू केला. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी एक बल्ब आहे जो आपल्याला सांगेल की हे सर्किट कंप्लीट झालंय का नाही ते. जर बल्ब ग्लो झाला तर याचा अर्थ काय या दिलेल्या द्रावणातून इथं आपण 3-4 उदाहरणं बघतोय तर त्या द्रावणातून करंट जो आहे तो पास होतो का नाही हे समजेल. ठीक आहे. तर बघा रिपीट विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड व्हॉट डू यू ऑब्झर्व. ठीक आहे. तर या ठिकाणी जे HCl आहे किंवा जे सल्फ्युरिक ॲसिड आहे त्याच्यामधून आपल्याला करंट जो आहे तो पास झालेला दिसेल. त्या ठिकाणी बल्ब जो आहे तो ग्लो झालेला पाहायला मिळेल. ठीक आहे. रिपीट द एक्सपेरिमेंट सेपरेटली विथ अ ग्लुकोज अँड अल्कोहोल सोल्युशन व्हॉट डू यू ऑब्झर्व नाव डज द बल्ब ग्लो इन ऑल केसेस. ठीक आहे. तर आपण काय केलं आता ग्लुकोजचं किंवा अल्कोहोलचं द्रावण घेतलं आणि सर्किट ऑन केलं तर या ठिकाणी आपल्याला बल्ब जो आहे तो लागलेला दिसत नाही. तर काय लक्षात आपल्याला आलं की HCl मध्ये बल्ब ग्लो होईल, सल्फ्युरिक ॲसिडमध्ये ग्लो होईल, ग्लुकोजमध्ये आणि अल्कोहोलमध्ये होणार नाही. ठीक आहे. तर याचं रिझन काय बघा त्यात आपण रिझन समजून घेऊया. ओके. तर बघा द बल्ब विल स्टार्ट ग्लोईंग in the case of acid as shown in figure 2.3, but you will observe that glucose and alcohol solution do not conduct electricity. ठीक आहे. तर ऍसिडच्या बाबतीत काय झालं बल्ब जो आहे तो ग्लो झाला पण जो ग्लुकोज आणि अल्कोहोल सोल्युशन आहे त्याच्या बाबतीत मात्र असं काही झालेलं नाही. ग्लोईंग ऑफ द बल्ब इंडिकेट्स दॅट देर इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू द सोल्युशन. बघा बल्ब कधी लागला तर ज्यावेळेस त्या द्रावणामधून जो विद्युत प्रवाह आहे तो गेला असं त्याचा आपण अर्थ म्हणूया. द इलेक्ट्रिक करंट इज कॅरीड थ्रू द ऍसिडिक सोल्युशन बाय आयन्स. ठीक आहे. जर आपण ऍसिडिक सोल्युशनचा विचार केला तर तिथं जे असणारे आयन्स आहेत तेच काय करतात ही जी इलेक्ट्रिक करंट आहे विद्युतधारा जी आहे ते वाहून न्यायचं काम करतात. Acids contain H plus ion as cation and anion such as Cl minus in HCl, NO3 minus in HNO3, SO2 SO4 2 minus in sulfuric acid, CH3COO minus in acetic acid. ठीक आहे. Since the cation present in the acid is H plus ion. ठीक आहे. तर बघा हे जे उदाहरण आहेत ह्यांचा जर आपण विचार केला तर प्रत्येकामध्ये कॅटायन जो आहे तो हायड्रोजन आहे आणि बाकीचे जे आयन आहेत आपण ते सुद्धा दिलेले आहेत. याचा अर्थ काय ऍसिड जे आहे ते ज्यावेळेस द्रावणामध्ये विरघळतात त्यावेळेस त्याचे असे 2 आयन्स तयार झालेले पाहायला
मिळतात आणि हे जे आयन जे आहेत ते काय करतात, इलेक्ट्रिसिटी कॅरी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. ओके ओके This suggests that acids produce hydrogen ions, H plus ion aqueous in solution which are responsible for their acidic properties. ठीक आहे. जर आपण ऍसिडचा विचार केला तर द्रावणामध्ये ते हायड्रोजन आयन तयार करतात आणि त्यांचा जो आम्ल जो म्हणजे ऍसिडिक जे गुणधर्म आहे तो याच कारणामुळे आपल्याला पाहायला मिळतो. ओके रिपीट द सेम ऍक्टिव्हिटी using alkalis such as sodium hydroxide, calcium hydroxide, etc. What can you conclude from the result of this activity? ठीक आहे. तर आपण आता काय केलं, सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं द्रावण जर घेतलं तर त्या ठिकाणी सुद्धा काय होणार बघा, ज्यावेळेस हे त्या ठिकाणी विरघळतील आणि त्यावेळेस आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी आपण पास करू तर तिथं आपल्याला Na+ किंवा OH- आयन तयार झालेले पाहायला मिळतील. म्हणजे एक लक्षात घ्या, जर आयन्स फॉर्म होत असतील तरच त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कॅरी होणार आहे.